मॉन्टेरिया विलेजला। हे आहे खालापूरमध्ये। इथे येण्यासाठी लागणारा डिस्टन्स आहे 2 आवर्स। मुंबई टू कर्जत आणि पुणे टू कर्जत सेम डिस्टन्स आहे। गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज आलेली आहे मॉन्टेरिया विलेजला आणि हे आहे खालापूरमध्ये। सो आज मी मॉन्टेरिया विलेज तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणार आहे। तर चला माझ्यासोबत आतमध्ये। हे आहे मॉन्टेरिया विलेजचं मेन एंट्री गेट। इथून आतमध्ये गेल्यानंतर लेफ्टला आहे अतिथी सेवा ऑफिस। आपण जर ऑनलाईन बुकिंग केलेली असेल किंवा आपल्याला ऑफलाईन बुकिंग करायची असेल तर अतिथी सेवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक फॉर्म देतात। त्यावर त्यांच्या सगळं माहिती दिलेली असते की आपल्याला कोणत्या वेळात ब्रेकफास्ट मिळेल, कोणत्या वेळात आपल्याला लंच मिळेल, स्नॅक्स मिळेल किंवा त्यांच्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीजचे चार्जेससुद्धा त्यावर असतात। जर आपल्याला कूपनमध्ये आपण घेतलं नसेल तर आपण पर पर्सन किती चार्जेस द्यायचे हे सुद्धा ही सगळी माहिती त्या फॉर्ममध्ये असतात आणि तो फॉर्म आपल्याकडून साइन केला गेला जातो। आता मी तुम्हाला सांगते इथले पॅकेजेस। जर तुम्हाला फक्त विलेज एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला 1600चा पॅकेज घ्यावा लागेल। त्यामध्ये तुम्ही विलेज एक्सपिरियन्स कराल आणि सोबतच तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि संध्याकाळचा स्नॅक्स मिळेल। आणि जर तुम्हाला सोबतच ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर तुम्हाला 2000चं पॅकेज घ्यावं लागतं। त्यामध्ये तुम्हाला विलेज एक्सपिरियन्स विथ फूड, ब्रेकफास्ट, लंच आणि स्नॅक्स आणि त्यासोबतच आपल्याला ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा हा पॅकेज जातो 2000ला। आणि त्यानंतर सगळं झाल्यावर आपल्याला एक फॉर्म देतात आणि मग त्या फॉर्मवर आपली साईन घेतात आणि मग आपल्याला कॅब्स देतात, छान हँडबँड देतात आणि सोबतच खूप छान असे छोटे छोटे टॉईज देतात। आम्हीसुद्धा हे टॉईज खूप छान एन्जॉय केले। आतमध्ये जाण्यासाठी खूप जंगी स्वागतासाठी हे सगळेजण उभे असतात आणि खूप मस्त असं जोरदार आपलं स्वागत करतात। राइड पण आहे ना? हां, ट्रॅक्टर फ्री आहे। नाही उलट कर पाहिजे आहे की नाही? बैलगाडी पाहिजे। आतमध्ये आल्यानंतर आमचं खूप छान असं जंगी स्वागत झालेलं आहे आणि आम्ही आतमध्ये आल्यानंतर पहिलाच इथे आहे नर्सरी। इथे आहे नर्सरी आणि खूप छान छान अशी झाडंसुद्धा आहेत आणि इथे बघा हे किती छान असं घरासारखं आहे आणि इथे बघा खूप सगळी छान छान झाडं आहेत आणि खूप म्हणजे मोठी आहे नर्सरी। सगळी झाडं, शोची झाडं आहेत, मनी प्लांट वगैरे आहेत आणि खूप छान झाडं आहेत सगळी। इथे सुद्धा झाडाचीच अशी झोपडी आहे बसण्यासाठी आतमध्ये आणि किती छान वाटते आतमध्ये। असं पूर्ण झाडांमध्ये बनवलेलं आहे हे। आणि हे बघा इथे सिटिंग एरिया पण आहे, तुम्ही इथे रिलॅक्सेशनसाठी सुद्धा बसू शकता। जाताना असे छान छान भावले ठेवलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा झाडं लावलेली आहेत। आणि हा सुद्धा आता इथून तर इथे लिहिलेला आहे बघा, गई भैंस पानी में ही गई है, पानी में ही डूब गई है। और यहाँ से मॉन्टेरिया गांव है 0.5 किलोमीटर। सो अभी हम जा रहे हैं नाश्ता करने के लिए। आणि इथे बघा प्यायचं पाणी आहे, जल ही जीवन हे पाणी, पिणे का पाणी स्वच्छ है। तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही इथे पाणी सुद्धा पिऊ शकता। इथे आल्यानंतर पहिलंच आहे अलीबाबा की गुफा। पण ही गुफा बघण्याआधी आपण आतमध्ये जाणार आहोत पहिला ब्रेकफास्ट करण्यासाठी, कारण की आल्या आल्या आपल्याला ब्रेकफास्ट असतो पहिला आणि ब्रेकफास्टचं टायमिंग आहे 9 ते 11। त्यामुळे मग आधी नाश्ता करून घ्यायचा होता।
म्हणून मग नाश्ता करण्यासाठी गेलो. तर इथे होतं ट्रॅम्पोलिन आणि आम्ही दोघांना आमच्या त्या ट्रॅम्पोलिनवर छान ठेवून एन्जॉय केलं थोडंसं. आणि मग आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. तर तर आतमध्ये आल्यानंतर आता फर्स्ट आहे ब्रेकफास्टसाठी चाललेलो आहे. तर इथे बघा सबरस पान स्टॉल आहे. हे आहे आनंद रस आणि इथून आपल्याला जायचं आहे ब्रेकफास्टसाठी. हे सुद्धा किती पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे बघा. ब्रेकफास्टसाठी आतमध्ये आल्यानंतर खूप गर्दी होती, कारण की ब्रेकफास्टचा हा टायमिंगसुद्धा होता आणि आज संडे असल्यामुळे सुद्धा खूप गर्दी होती. आपल्याला जर ब्रेकफास्ट सर्व करून हवा असेल तर ते सुद्धा मिळतं आणि जर आपल्याला सेल्फ सर्व्हिस करून घ्यायची असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. नाश्त्यामध्ये होते वॉटरमेलन, पोहे, मिसळ, वडे, जिलेबी, आलू गोबी, पराठा आणि ब्रेड बटर, चाय, कॉफी इतके सगळे पदार्थ असतात आणि आपल्याला जे पदार्थ हवे आहेत ते आपण पोटभर घेऊन खाऊ शकतो. आता इथे मी नाश्त्यासाठी घेतलेला आहे प्लेटमध्ये प्रिन्सेससाठी बटर, ब्रेड, जाम, पराठा. मी सगळेच पदार्थ थोडे थोडे आणलेत कारण मला सगळंच टेस्ट करून बघायचं होतं त्यामुळे. कसा आहे भाऊ नाश्ता? कसा आहे गौरी नाश्ता? तुम्हाला आवडलं का? खूप छान आहे. पोटभर नाश्ता, एकदम हेल्दी नाश्ता आहे. तुमचा छोटासा पिल्लू पण एन्जॉय करतोय है ना, वॉटरमेलन खातोय है ना. म्हणजे त्यांनी नाश्ता असा ठेवला ना की लहान मुलं पण खाऊ शकते. सो आता आम्ही इथे मस्त पोटभर हेल्दी नाश्ता केलेला आहे. नाश्ता खूप छान होता आणि सगळा व्हेजच नाश्ता होता आणि उन्हात फिरायचं त्यामुळे मस्त छान. आणि आज संडे असल्यामुळे ना खूप जास्त क्राऊड आहे. अदर डेजचं नाही माहिती पण संडे असल्यामुळे खूप क्राऊड आहे. आणि नाश्ता असा होता ना की लहान मुलं पण करू शकतील. ब्रेड बटर किंवा जाम ब्रेड, परत फ्रूट्स वगैरे पण आहेत. सो तुम्ही नक्की या इकडे. चला आता आपण आतमध्ये गावामध्ये जायचं आहे, उशीर न करता आपण. आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि इथे आहे अलीबाबा की गुफा. सो आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत. चला. सो आम्ही आता आलेलो आहोत गुफामध्ये. हे पाणी वाटतं. चला. गुफा बघून झाल्यानंतर इथे असा मस्त असा छोटासा वॉटरफॉल आहे आणि इथे छोटासा पूल सुद्धा आहे. छोटा स्विमिंग पूल आहे, तिथे बेबी पूल सुद्धा आहे आणि इकडे समोर ऑडिटोरियम सुद्धा आहे. आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवते, तुम्हाला खूप आवडेल. आणि इकडे आल्यानंतर आहे ना, म्हणजे बाहेरच, अजून आपण गावामध्ये नाही गेलो. इकडे असं खूप छान पारंपरिक पद्धतीच्या झोपडे आहेत आणि इकडे तुम्ही वन डेसाठी स्टेसाठी येऊ शकता. हे सगळे स्टे रूम आहेत आणि किती पारंपरिक पद्धतीने आहेत बघा. ह्याच्यावर सगळी अशी छान रंगरंगोटी सुद्धा केलेली आहे आणि आतमध्ये पुढे सुद्धा अजून आहे रूम सगळं. खूप छान आहे, म्हणजे खूप बघण्यासारखं आहे. इकडे तबेला म्हणतो आपण पारंपरिक पद्धतीने, बरोबर. तबेला पद्धतीच्या ह्या सगळ्या रूम्स आहेत. इथे एक छोटासा मॅप दिलेला आहे, कसं कुठे जायचं त्याचे डायरेक्शन्स दाखवलेले आहेत. आणि इथे छानशी बैलगाडीसुद्धा आहे ज्यावर तुम्ही फोटो काढू शकता. सायकलसुद्धा आहे, त्यावर सुद्धा तुम्ही फोटोज काढू शकता. आणि त्यांनी पूर्णपणे जुन्या पद्धतीचं, पारंपरिक पद्धतीचं असं सेटअप इथे त्यांनी पूर्णपणे तयार केलेलं आहे. ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे.
आहे बायोस्कोप, मेहंदी आर्टिस्ट सुद्धा आहे. तर आपण बघूया आतमध्ये. आपलं बायोस्कोपचं कूपन होतं, सो मी आता बायोस्कोप बघते. सो इथे छान असं त्यांची राजस्थानी ट्यून लावली आहे आणि ती डान्स करते छान. एक्साइटमेंट असते ट्रेनमध्ये जाण्याची आणि मग ट्रेनमधून उतरून आपण गावाला जाणार. तर आपण आता पहिला ट्रेनमध्ये जाऊया आणि मग आपल्या गावाला आपण उतरूया. ट्रेन स्टेशन आहे हा. पूर्ण अशी लांब आहे तिथपर्यंत. आता मी ट्रेनमधून बाहेर आली आहे, स्टेशनलाच मी उतरली आहे मॉन्टेरिया आणि आता मी चालली आहे माझ्या गावाकडे. आता आपण आलेलो आहोत मॉन्टेरिया गावामध्ये, पण गावाच्या बाहेरच आहे आनंद मेला. आणि आनंद मेलामध्ये खूप मोठे मोठे स्विंग्स आहेत ज्याच्यावर लहान मुलं, छोटे मुलं सगळेजण म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेजण स्विंग्सचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी ट्रेन आहे, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि मोठ्यांसाठी सुद्धा पॉटलक, हुपला रिंग गेम्स, ग्लास टॉस, अमेझिंग हॉल ऑफ मिरर्स, लक्ष्मण झुला, बरेच अजूनही ॲडव्हेंचर्स आहेत. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पुढे बघालच. डोंबारीचा खेळ चालू होणार आहे आणि सगळेजण बसण्यासाठी बघण्यासाठी बसलेले आहेत. आपल्या कूपन मध्ये आहे बँकिंग, त्याच्यामध्ये सुद्धा आता मी बसणार आहे. सो मी आता इथे बसणार आहोत. कशात बसलोय? जॉईंट व्हील. चला चला. आम्ही आता जॉईंट व्हील मध्ये बसलेलो आहोत. बॅलन्स करतो तो, बॅलन्स करतो म्हणून असं बसवलं. ए मनू कुठे आहे? तिकडे हे लोक नाही दिसत आहे. इथे आहे ॲडव्हेंचर झोन, त्याच्यामध्ये आहे झिप लाईन, झिप सायकल आणि रोप कोर्स. जर तुम्ही कूपनमध्ये नाही घेतला आणि पर्सनली घेतलं तर 200 पर पर्सन आहे. आणि इकडे त्याचं जे काउंटर आहे आता आम्ही चाललेलो होतो. आपण पहिलं काय करणार? झिप सायकल पहिला करणार आहोत. त्यासाठी आम्ही असं आम्हाला सेफ्टी दिलेला आहे. झिप सायकल बताया रहेगा, वो चलने के बारे डर के रहेंगे. हेलो कर इधर. शाबाश.
दुपारच्या सगळ्या ॲडव्हेंचर्सच्या ॲक्टिव्हिटीज करून आता आम्ही इथे लंच टाईम होता 1 ते 2:30. सो आम्ही ह्या दोघांच्या नाही झालेल्या आहेत, म्हणून मग आमच्या दोघींच्याच झालेल्या आहेत. सो पहिला मग आम्ही लंच करून घेतो आणि मग ते दोघे जातील ॲक्टिव्हिटीजसाठी. नेमका दुपारचा जेवणाचा टाईम झाला आणि त्यामुळे इतकी गर्दी आहे. सगळेजण जेवायला ह्याच टायमिंगला आलेत असं वाटतं. पण एक लाईन आहे, पण एक लाईन आहे. पनीर टिक्का आहे, पापड, ही ग्रेव्ही भाजी आहे, मिक्स ग्रेव्ही भाजी, ढोकळा घेतलेला आहे, सलाड घेतलेला आहे, रायता सुद्धा घेतलेला आहे आणि बाकी अजून सुद्धा आहे. पण हे एवढं प्लेटमध्ये बसलं लागलं तर पुन्हा घेणार आहे. सो दुपारचं लंच वगैरे झालेलं आहे आता इथे. आणि आता ह्या दोघांच्या ॲडव्हेंचर्स राईड बाकी होत्या, तर आता ते दोघे ॲडव्हेंचर्स करायला जाणार आहेत आणि तोपर्यंत आम्ही बसणार आहोत. आरोग्यम क्षणभर विश्रांती. जर तुम्हाला विश्रांती करायचं असेल दुपारी थकल्यानंतर तर तुम्ही इथे विश्रामगृह आहे आणि ते पण खूप छान आहे, तर तुम्ही इथे येऊन विश्रांती घेऊ शकता. ते पण मी तुम्हाला आतून दाखवते. विश्राम कक्ष, रेस्टिंग रूम. सो आता हे गेलेले आहेत सायकलिंगसाठी, रोप सायकलिंग. So, आता आम्ही बसलेलो आहोत बोटमध्ये आणि आश्वाद गाड्या निघाली, जुंगू जुंगू गाली. एवढी काय आहे तर सगळं आपल्या तिथल्या ॲडव्हेंचरच्या ॲक्टिव्हिटीज करून झाल्या आणि आता आपण आलेलो आहोत मोंटेरिया गावामध्ये. सो आता आपण आतमध्येच जाऊया आणि पूर्ण असं गावासारखी फिलिंग येते. इथे सगळ्याचे बैलगाड्यांची चाकं वगैरे लावलेली आहे आणि इकडे आतमध्ये आल्यानंतर हे सगळं गाव सुरू होतं इथून. आणि इकडे बघा हे अन्नपूर्ण भोजनालय आहे. इथे मेकॅनिकल आहे, इकडे शिवायचं जे आहे ते आहे आणि इकडे सुताराचं शॉप आहे आणि इकडे सुद्धा कुंभाराचं आहे, पण ते आता बंद आहे वाटतं. राजेंद्र कुंभाराचं तिकडे चालू आहे का? अच्छा. आणि इकडे कृष्णाई महिला उद्योग आहे. इकडे कृष्णाई महिला उद्योग आहे आणि प्लस हे अंगणवाडी आहे ना, ही मॉन्टेरिया विलेजची अंगणवाडी आहे लहान मुलांची आणि त्याला अशी घंटा सुद्धा आहे. इकडे आतमध्ये सुद्धा छान अशी अंगणवाडी आहे, म्हणून बोलू नको. ही आहे अंगणवाडी लहान मुलांची आणि खूप छान त्यांनी लहान मुलांना जसं लागतं ABCD वगैरे ट्रेन आणि सगळे छान अशी म्हणजे करून. हे लोहाराचं दुकान आहे इथे, सुबोधभाई लोहार. आणि पुढे इथे क्लिनिक आहे, साई क्लिनिक. इथे दवाखाना सुद्धा आहे
आतमध्ये केक करतानालय म्हणजे न्हावीचं जे आहे दुकान आहे ते. हे आपल्यासाठी पिशवी आपलीच आहे का? सेम आहे बघा ना. शॉप आहे इथे. काय काय कपडे शिवता तुम्ही? शिकवतो चालवायला. अच्छा. लावायला शिकवतो. वर्किंग ड्रेस बनवतो. तुम्ही बसू शकता, फोटो काढू शकता. नाही साड्यांचं शॉप आहे. सो इथे मिळतो गोटी सोडा आणि आम्ही आता गोटी सोडा पिणार आहोत. आणि इथे आहे आईस गोला. इथे आईस गोला आपल्या कुपनमध्ये दोन्ही सुद्धा आहेत, आईस गोला आणि काय गोटी सोडा. आता मी घेतली गोटी सोडा. मैं खुद बना रही हूँ अभी. मराठी इथे मी स्वतः बनवते गोटी. बाहेर चाललंय सगळं. आता गोटी सोडा आणि आईस गोला झाल्यानंतर इथे मदन सोनाराचं ज्वेलरी शॉप आहे. आणि मग नंतर इथे काय आहे खत वेविंग लाईव्ह पॉट. क्या आहे आर्टिफिशियल. इकडे बघा ना हे बनवलेलं आहे. खाट बनाते इधर खाट. हाँ खाट वेविंग. इथे आहे गणपत कुंभारचं कुंभार शॉप आहे. इथे मडके बनवतात. तुम्ही आता बसू ना. हलका ठेवा. दुसरा इकडून घ्या इकडून खाली. देवांश तिकडे जा हँड वॉश करा. देवांश परत ठेवा. मला खाली पकडा. खाली पकडा. माती का पातळ माती कुठं भेटते? हा ही माती तुम्ही माती एवढी पातळ नसते, तिला बनवावं लागते. आमचं जे आपल्याला आणून देतात ते सोडवाले आणून देतात. ओके. सगळ्यापासून एवढी मडकी बनवली आहेत का तुम्ही? तुम्ही म्हणजे आता कशी बनवली तशीच बनवली. मी बनवला मडका हा. इकडे पोस्ट ऑफिस सुद्धा आहे. डाकघर गाव मॉन्टेरियाच. हे आहे सरपंचचं घर आहे. हा ते आहे सरपंचचं घर आणि भाऊ सरपंच झाले का बाई वाड्यावर या. हे आहे बांबू वेविंग. इथे बांबू पासून बघा इकडे टोप्या बनवलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत. इकडे टोपी टोपली आणि इकडे खुर्ची खाट आणि आपण ते भाकरी चपाती ठेवतो ते दुरडी. बऱ्याच वस्तू बनवलेल्या आहेत त्यांनी. हे बघा एक छोटंसं मंदिर सुद्धा आहे आणि इथे सुद्धा स्विंग्स आहेत. इथे मॉन्टेरियाची आर्ट गॅलरी आहे. हे आहे मॉन्टेरियाचं ग्रामपंचायत कार्यालय आणि इथे बघा पाणी पिण्यासाठी सुद्धा मडकं ठेवलेलं आहे. इथे आहे जादूगरचा शो आणि इथे चेक कर लिए 2-2 नंबर क्वेश्चन भी याद कर लिए मैं. ओके बहुत अच्छे नोट है, बहुत प्यारे नोट है, बहुत दयालु है सर. सर जी ने खुश होके दिया, अब रिटर्न नहीं लेंगे. ओके मैडम जी आपको 1000 का चाहिए ना. लो मैम 1000 का दे देते हैं. मैडम जी आपको जादू आता है, लो हम सिखा देते हैं. बोलो आबरा कडाबरा गिले गिले छू छुश लंडूरी. हाँ मैडम जी निकाल लो आपका नोट. निकालिए मैम. क्या बात है मैडम जी, नई चाल का नया नोट. मैडम जी इसे चला दोगे आप? नहीं चलाओगे, जला तो दोगे? हाँ जलाने बहुत माहिर है मैडम.
लो मैडम जी आपका नोट जल गया, बहुत अच्छे तरह जल रहा, बहुत प्यार से दिखा दें मैडम जी आपका नोट। 1 2 3 मोर राइट। चलो मैडम का नोट लेकर आओ। सर जी ये जादू वादू नहीं, हाथ की कला है। अगर जादू होता सर राजस्थान छोड़ के यहाँ पर थोड़ी ना आते। क्या बात है, बराबर है। मैडम जी सीरियल नंबर चेक कर लिए मैम आप, दोनों नोटन के सीरियल नंबर। ओके मैडम जी आप वहीं बैठ जाइए। सर ये इससे मैजिक समाते, बड़े बड़े सेठ जी हैं, बड़ी बड़ी सेठानी है। कैसा लगा सर आप लोगों को? सर ये जादू नहीं, हात की। सो आता आम्ही आलेलो आहोत कठपुतलींचा डान्स बघण्यासाठी. आता स्टार्ट करतो पपेट शो ना. नाचो भाई नाचो, क्या ये बात, ये बात, क्या बात। तीरथ में ना आई वो गोरी मारी ये पुरिये जाई, वो गलता तीरथ में ना आई, तीरथ में ना आई रे छोरी, तीरथ में ना आई। वो भजिया चौपड़ पर खाई, और रसगुल्ला रस्ते में खाई, वो भजिया चौपड़ में खाई, तिरछी निगाहें बोले। क्या बात है ये। सो आता नाईट व्ह्यू झालेला आहे चालू, तर त्याच्यामुळे बघा इथे सगळा हा बांबूचा एरिया आहे आणि किती छान त्याला वार्म लाईट्स सगळ्या लावलेल्या आहेत हे बघा. आणि आता आपल्या तिथलं गाव पण बघून झालेलं आहे आणि आपली शेवटची राईड होती जाईंग काय होतं, जाईंग वेल होतं ते झालेलं आहे. आणि आता आपला कॉस्ट्युमचं बाकी आहे, सो आता आपण ते करणार आहोत. खूप वेळ झालेला आहे आणि दिवसभरात एवढं सगळं पूर्ण करायचं होतं. सो आता आपण चाललेलो आहोत कॉस्ट्युमसाठी. इथे आम्ही कल्चरल कॉस्ट्युम वेअर केलेले आहेत है ना. क्या बात. आम्ही सगळ्यांनी ट्रेडिशनल कॉस्ट्युम वेअर केलेले आहेत. इकडे बघा भालो बाकी आहे इथला वेडिंग एरिया आणि इथे बघा किती मोठा स्पेस आहे, खूप स्पेस आहे इथे. आणि तुम्ही तुमच्या इथे वेडिंग्स करायचे असतील तर तुम्ही वेडिंग सुद्धा करू शकता. अदर काही तुमच्या फंक्शन असतील ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता. आणि बाहेर गेल्यानंतर सकाळी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे रिलॅक्सेशन एरिया आहे, ट्रेम्पोलिन आहे. तुम्ही लहान मुलांना इथे छान जम्पिंग करू शकता. संपलं का? तर दिवसभराचं सगळं फिरून झाल्यानंतर शेवटचं राहिलं होतं आपलं टी आणि नाश्ता जो असतो संध्याकाळचा स्नॅक टाईम, तो आता आपण करणार आहोत. इकडे कबिलेला जाण्यासाठी रस्ता आहे. कबिला मीन्स पारंपरिक पद्धतीची घर आहे. आणि इथून किती छान असं लाइटिंग वगैरे केलेली आहे बघा. आणि आतमध्ये सरगम ऑडिटोरियम आहे. आणि सकाळी मी तुम्हाला दाखवलेलं, पण आता हे नाईटपर्यंत मी आहे म्हणून मग मी तुम्हाला असं वाटलं की मला असं वाटलं संध्याकाळचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवावा. आणि तिकडे इनडोअर आउटडोअर गेम्ससुद्धा आहेत. सो आता आपला पूर्ण मॉन्टेरिया विलेज एक्सप्लोर करून झालेला आहे, फिरून झालेला आहे. आणि खूप काही फिरण्यासारखं आहे. लहान मुलांसाठी पण खूप ॲक्टिव्हिटीज आहेत, मोठ्यांसाठी म्हणजे मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत खूप साऱ्या राईड्स आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर मुंबई टू कर्जत आणि पुणे टू कर्जत 2 तासाचं अंतर आहे आणि तेवढाच डिस्टन्स आहे. आणि खूप छान आहे, फिरण्यासारखं आहे. सगळं पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे त्यांनी हे. आणि गावासारखीच पूर्णतः फिलिंग येते.
तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर नक्की भेट द्या. आम्हाला फिरता फिरता पूर्ण संध्याकाळ झालेली आहे आणि फार आवडलेलं मला हे. सो नक्की इकडे एकदा येऊन जा आणि भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.